खूप खूप धन्यवाद अमित सर. सलामीची जोडी एका बाजूने आपण सतीश भोवर याला पाहतोय, तर एका बाजूने राहुल भोवर. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत. ते आपण पाहतोय पहिला बॉल बॅकवर्ड पॉइंट मध्ये सचिन होते तिकडे. सचिन कालात चेंडूला चांगल्या प्रकारे त्याने फील्ड केलं, मात्र थ्रो होईपर्यंत आपण पाहतोय बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला. पहिला चेंडू हा डॉट आलाय. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हाफ ट्रॅकर होता, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा संघाला विनंती आहे, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तसेच उमसगर ब्राह्मणगाव संघाला देखील विनंती आहे, आपण संपर्क साधायचा आहे. इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. आणखीन एक बॉल डॉटच्या स्वरूपात इथे हाताळला गेलाय. सन्माननीय योगेशी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. जे क्रीडांगण आपण पाहतो, ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले या स्पर्धेकरता, त्यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. इथे बघा हाफ ट्रॅकर होता, कनेक्शन तेवढं चांगलं झालं नाहीये, मात्र 2 धाबा मिळतील या बॉलवरती. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे ट्रॅव्हल झालाय. आता या 2 धाबा आल्यात आणि या 2 धाब्याने आता ते बघा पुन्हा एकदा वेगवान चेंडूची हाताळणी झालेली आहे. वेगवान चेंडू तेज तर्रार. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय राहुल याने. हाफ ट्रॅकर यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फेकी बघा खूप सुंदर झाली आणि आता राहुल याला माघारी परतावं लागेल. बिग ब्लो मोठा हादरा दिला गेलाय, तो म्हणजे गावदेवी नागले या संघाला. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. ते एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल. धावसंख्या झालेली आहे 6. हे दुसरं षटक आपण पाहतोय, मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली आहे 6. इथे बघा चांगला फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एकाच धाब्यावरती समाधान देखील मानावं लागेल. या एका धाब्याने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 7 रन्स, 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक चांगलं चेंडू इथे हाताला गेलाय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. चांगले षटक राहुल याचं देखील आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 7. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ते बघा वेगवान चेंडूचा मारा इथे केला गेलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव हाताला गेलाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. विकेश खरपडे, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इथे बघा खूप निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7.
ऑन साईडला हा फटका देखील गेला आणि केत आलाय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचलला गेला, फेकला गेलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आली आणि बघा ओव्हर थ्रो झालाय. पंच धावा किती असतील? 3. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे हाताला गेला. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. बघा 11 धावा धावफलकावरती लागलेल्या. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. सुरेंद्र घाटाल्याला आपण पाहतोय ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा प्रयत्न तर खूप चांगला झाला, मात्र चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे 6 धावांकरता. सन्माननीय किरणजी तुंबडा साहेबांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे बघा चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाहीये आणि बघा खूप चांगलं झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. अरे आला बॉलर फास्टर वाला विवेक शेलर झालिंग भिवंडी वाला विवेक शेलर भिवंडी वाला विवेक शेलर भिवंडी वाला विशाल पाटील वडवली वाला क्रिकेटच्या दुनियेत नावाला क्रिकेटच्या दुनियेत नावाला क्रिकेटच्या दुनियेत नावाला हर्ष चौधरी दापोडेवाला ठाणे जिल्ह्यात त्याची ओळख हिटम्या हर्ष चौधरी दापोडेवाला ठाणे जिल्ह्यात त्याची ओळख हिटम्या. नागले संघ सध्या तरी नाजूक स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17 आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुरेंद्र येतोय. सुरेंद्र चौधरी. बघा या अगोदर सुरेंद्र घाटाल याने षटक हाताळला, आता सुरेंद्र आलेला आहे. सुरेंद्र चौधरी. बघा नरेंद्र आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. ओमसागर ब्राह्मणगाव संघाला विनंती, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नितेश परेड आपण पाहतोय न्यू बॅटर. इथे बघा स्ट्राईक वरती सध्या तरी आपण ऋषी आला पाहतोय. नरेंद्र याचा आणखीन एक डॉट बॉल इथे आपण पाहतोय हाताला गेलाय. धावसंख्या झालेली या 17. बॉल टाकून झालेत या षटकातील 2. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा कनेक्शन तर खूप चांगलं झालेलं आहे ऋषी याचं, मात्र धाव फक्त एकच मिळणार आहे. पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय या ओव्हरमध्ये. नागले या संघाला धावसंख्या आता 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड. इथे बघा पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाले. योगेश मैरे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत.
फुलटॉस चेंडू, इथे फायदा उचलता आलेला नाहीये. ऋषी आला, मात्र हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर देखील होता. तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाहीये आणि चेंडू हा डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल झाला. ऋषिकेश याला आपण पाहतोय स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती नितेश. या षटकातील शेवटचे 2 बॉल अद्याप बाकी आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये आणि हा चेंडू देखील निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21. 21 धावा धावफलकावरती. पहिलं षटक 2 धावांचं, दुसरं षटक 5 धावांचं, तिसरं षटक 10 धावांचं आणि या षटकात आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्यात. 4 धावा खर्च केल्यात. ते आपण पाहतोय स्टॅमिंग झाला होता, शतरक्षक आला होता तिकडे, ड्रॉप झाला आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या 23-24 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 24 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सतीश भोवर येतोय षटक हाताळण्यासाठी. सलामीची जोडी आपण पाहतोय राहुल आणि सुरेंद्र. 24 धावा बनवायच्या आहेत. माफक आव्हान आपण पाहतोय ठेवलं गेलंय 24 धावांचं. पहिला बॉल तेज तर्रार, मात्र डाऊन द लेग हा चेंडू हाताळला गेलाय. या मैदानावरती आपण लो स्कोरिंग सामने बघितलेत, रोचक होत असताना बघितलेले आहेत, हाय व्होल्टेज होताना बघितलेत. हा सामना रोचक होताना दिसेल का, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण अवघ्या 24 धावा चेस करायच्या आहेत 24 बॉलमध्ये. तेव्हा आता या वेगवान चेंडूची हाताळणी झाली होती, कमबॅक केलाय गोलंदाज सतीश भोवर याने. पहिला बॉल वाईट टाकला होता, मात्र त्यानंतर कमबॅक केलाय. एक धावी धावफलकावरती लागलेली आहे, बॉल टाकून झालाय तो एक. 23 बॉल आणि 23 धावा मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस जर बघितला तर 18 बॉलमध्ये 17 धावा डिफेन्स देखील झाल्यात.
या मैदानावरती. मात्र यावेळेस बघा खूप चांगला फटका ते खेळलाय. चेंडूला सरळ पाठवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये 2 धावांकरता डिक्लेअर जो क्षेत्र आहे डिक्लेअर घोषित केलाय त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त 2 धावा मिळतील. इथे आपण पाहतो या वेगवान चेंडू इथे देखील हाताला गेला होता. मात्र स्वेर मारा आहे. पंचाने सांगितले की हा बॉल वाईड असेल. वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 19 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सतीश भोवर याचा आणखीन एक वेगवान चेंडू होता. मात्र वेगामध्ये भरकटला गेलाय. अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न आणि हा त्याने वाईट चेंडू टाकलाय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने वाईट टाकलेत. बॅटिंगसाठी देखील सतीश आला होता आणि बॅटिंगमध्ये देखील जास्त तो काही करू शकलेला नाहीये. शून्यावरती बाद झाला होता. आता बॉलिंग देखील थोडीशी खराब करताना दिसतोय. इथे बघा लाफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आला होता तिकडे. मात्र त्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. इथे बघा ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. खूप सुंदर शॉट केला गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. हे बघा हाफ ट्रॅकर इथे चेंडू टाकला गेला होता. मात्र बॅट बॉल संपर्क यावेळी झालेला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 6 धावींची आवश्यकता आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ते आपण पाहतोय चांगला फटका देखील खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये. आणि बघा हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. आता फक्त मॅच जिंकण्याकरता 2 धावींची आवश्यकता आहे. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय. येतो बोलावला तुझे भेटीचा, येतो बोलावला तुझे भेटीचा. फुलं वाही तुझे चरणाला, फुलं वाही तुझे चरणाला. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय, सपनाने आईली माय माझी. नितेश येतोय. नितेश रेड. फक्त 2 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. धावसंख्या झालेली आहे 22. ऑन साईडला इथे फटका खेळला गेला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या सिंगल धावाने स्कोर हा लेवल झालाय. स्कोर इज लेवल.
आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. तेवीस धावा धाव फलकावरती. राहुल गोंड हा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. फुलटॉय चेंडू आहे आणि विजयी षटकार इथे ठोकलाय. या षटकाराने सामना फिनिश केलाय राहुल गोंड या फलंदाजाने. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स नागली टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच न्यू स्टार वसई.